हॅलो नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ। सकाळी सकाळी पूजा आटपून घेतली। आता पूजा केल्याशिवाय तर आपल्या दिवसाची सुरुवात काही होत नाही। त्यानंतर मी टिफिन बनवायला सुरुवात केली होती। तर टिफिनसाठी भाजी बनवली होती परवळ आणि बटाटा। ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भाजी बनते, पण मी अगदी साधी आणि सिंपल बनवली होती। त्याचबरोबर पोळ्या। आता मी घडीची पोळी तर काही टिफिनला देत नाही, तर मी ही फुलका पोळीच देत असते टिफिनला। घडीची पोळी काही मी टिफिनला देत नाही, तर ह्या अशा फुलका रोटीज मी बनवून देत असते। आता बघता बघता फुलका रोटी पण तयार झाली। आता नाश्त्याला रोज रोज काय करायचं, हा आपल्या पुढे असलेला सगळ्यात मोठा प्रश्न। तर आज मी ज्वारीची भाकरी बनवली, त्याच्यावर शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ, तेल, शेव, कांदा सगळं टाकून एक छान असा टेस्टी नाश्ता बनवला। त्यानंतर बघा सगळं घर क्लीन झालेलं होतं आणि अचानक बाथरूमचा नळ तुटला। मग आम्हाला इमर्जन्सी प्लंबर दादांना बोलवावं लागलं। इकडे तोपर्यंत कोमलने घेतलं होतं ड्रेसिंग टेबल साफ करायला। आता तुम्ही बघू शकता इथे किती वस्तू आहेत, पण अचानक जर का कुठे बाहेर जायचं असलं तर आपल्याला मॅचिंग वस्तूच सापडत नाही। त्यानंतर दुपारी आम्हाला बनवायचं होतं भुंगरा बटेका, म्हणजे बटाट्याची भाजी आणि हे पोंगे। तर सकाळीच मी पोंगे तळून घेतलेले होते, आता मला फक्त बनवायची होती बटाट्याची भाजी। सकाळी टिफिन बनवला त्यावेळीच मी हे सगळे पोंगे बनवून ठेवलेले होते, म्हणजे तळून ठेवलेले होते। आता मला बनवायची होती फक्त बटाट्याची भाजी, जी आपण पोंग्यांसोबत खाणार आहोत। तर इथे तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्त लसणची चटणी टाकली। त्यानंतर थोडंसं तिखट, हळद, धणा पावडर हे सगळं टाकून बटाटे टाकून मिक्स करून घेतलं। आता इथे तयार आहे आपली पोंग्यांबरोबर खाण्याची बटाट्याची भाजी। आता ही भाजी पोंग्यांबरोबर कशी खायची, तर पोंग्यांमध्ये ही भाजी भरायची आणि खायची। अतिशय टेस्टी झालेली होती। बाहेरची प्लेट आपण आणतो त्याच्यामध्ये कलर टाकलेला असतो, म्हणून खूप लाल भडक ती भाजी दिसते, पण आपली घरची ही नॉर्मल भाजी सगळ्यात चांगली असते। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओत।